पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टची परीक्षा लांबणीवर। संचालक मंडळाच्या मागणीला IBPSचा सकारात्मक प्रतिसाद। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी 31 ऑगस्ट रोजी होणारी ऑनलाईन लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। जिल्ह्यातील उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे देण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र असंतोषाची दखल घेत बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या मागणीला परीक्षा घेणाऱ्या IBPS संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 12,000 परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी राज्यभरातून 19,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत। ही लेखी परीक्षा 31 ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आली होती। मात्र उमेदवारांना प्रवेशपत्रे उपलब्ध झाल्यानंतर सांगली, कोल्हापूर किंवा सातारा या जवळच्या शहरांऐवजी थेट धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड आणि अकोला अशी शेकडो किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रे देण्यात आल्याचे समोर आले। ऐन परीक्षेच्या तोंडावर इतक्या लांबचा प्रवास आणि होणारा मोठा आर्थिक भुर्दंड यामुळे परीक्षार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी संचालक मंडळाशी चर्चा करून परीक्षा घेणाऱ्या IBPS संस्थेला तातडीने पत्र पाठवलं होतं। परीक्षेला काही दिवस उशीर झाला तरी चालेल, परंतु जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये अशी ठाम भूमिका संचालक मंडळाने घेतली होती। तसेच परजिल्ह्यातील केंद्रे बदलून उमेदवारांना सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील जवळच्या जिल्ह्यांमध्ये केंद्रे उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती। संचालक मंडळाच्या या मागणीची दखल घेत IBPSने 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। आता नव्याने परीक्षा केंद्राचे नियोजन केले जाणार असून सांगली व नजीकच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख बँकेमार्फत लवकरच जाहीर केली जाईल।